तर आपल्यासोबत पैलवान चंद्रहार पाटील जी जोडलेले आहेत त्यांच्यासोबत आपल्याला काल जो प्रकार घडलेला आहे, जो वाद झालेला आहे त्या संदर्भात बोलायचं आहे. चंद्रहार पाटील जी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये आधी स्वागत. आपल्याला तुमच्याकडून कालची कुस्ती, त्यातील काही टेक्निकल गोष्टी, संघटना कशी काम करते, या आता पैलवानाचं पुढे करिअर कसं असेल, या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. मात्र सुरुवात तुमच्या आजच्या एका मोठ्या विधानानं करूया. तुम्ही आज एक मोठं विधान केलंय की पंचाला गोळी घालायला पाहिजे आहे असं मोठं विधान केलेलं आहे. तर तुम्ही शिवराज राक्षे यांनी जे काल कृत्य केलेलं आहे त्याचं समर्थन करताय का, आणि पंचावर आणखी कोणती कारवाई व्हायला पाहिजे या संदर्भात सुरुवातीला उत्तर द्या. हॅलो. चंद्राजी, आवाज हॅलो. पोहोचतोय? नाही, अजून कॉलवरती आवाज पोचला तर बरं होईल मला वाटतंय. तर चंद्रहार पाटील यांच्यापर्यंत आपण पोहोचूच. त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, तांत्रिक कारणामुळे आवाज पोहोचत नाहीये. चंद्रहारजी, आता आवाज येतोय आपल्यापर्यंत? आ, चंद्रहारजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोचतोय जी. आता. आज तुम्ही एक मोठं विधान केलेलं आहे की पंचाला गोळी घालायला पाहिजे. हे तुमचं विधान, तुम्ही या राक्षेने जे कृत्य केलेलं आहे, पंचाला लाथ मारलेली आहे, याचं तुम्ही समर्थन करताय? 100% मी सकाळी जे विधान केलेलं आहे हम्म. त्या विधानावर मी आत्ताही सुद्धा ठाम आहे आणि उद्याही ठाम असणार आहे. कारण शिवराज राक्षेनी वर अन्याय झालाय हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य आहे की पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी झालेला आहे. कारण आता महाराष्ट्र केसरी झालेला पृथ्वीराज मोहोळ असेल. कारण शिवराजावर अन्याय होत असताना दुसरी कुस्ती पृथ्वीराजनं महेंद्र गायकवाड. गायकवाडवर झाली. गायकवाडवर झाली, पण त्यात तो विजयी ठरला. पण आता परत कुस्ती लागेल, पुन्हा निर्णय होईल, अशी कुठलीही गोष्ट होणार नाही. पृथ्वीराज मोहोळ हा 2025चा महाराष्ट्र केसरी झालेला आहे. फक्त शिवराज राक्षेबद्दल जर बोलायला गेलं तर आज आपण कुस्ती सर्वांनी बघितली. एक दोन्ही भुजा मॅटला टेकल्यानंतर कुस्ती विजय दिला जातो आणि पंच रेफरी जो असतो तो खाली हात घालून बघत असतो की पाठ टेकलेली आहे की किंवा नाही, किंवा भुज टेकलेली आहे की नाही. पण जर आपण न कळणाऱ्या लोकांना सुद्धा कळते की कुस्ती चितपट झालेली नाही. मग त्या पंचानं चिठ्ठी वाजवण्याची का घाई केली? माझा आक्षेप फक्त त्या मॅटवर जो रेफरी होता त्या एकट्याबद्दलच आहे. साईड पंचाबद्दल नाही, किंवा कुस्तीगीर संघाविषयी माझी काही तक्रार नाही, किंवा पृथ्वीराज मोहोळविषयी काही तक्रार नाही. माझी फक्त तक्रार आहे की त्याने एवढ्या गडबडीने शिट्टी का वाजवली आणि कुस्ती विजय का दिला. बरं, एवढ्या मी टोकाची भूमिका घेण्याचा त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे हम्म. की 2009 साली हीच घटना माझ्या बरोबर घडलेली होती. 2009 साली मी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी उतरलेलो होतो आणि शिवराजही आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्यासाठी उतरलेला होता. पण गेली 15-20 वर्ष झालं, शिवराज असेल किंवा मी 2009 पूर्वी 15-20 वर्ष कष्ट करून ह्या पदापर्यंत पोहोचलेलो असतोय. आणि पंचाच्या 5 सेकंदाच्या चुकीमुळे जर आमचं 15-20 वर्षाचं कष्ट, मेहनत सगळी जर वाया जाणार असली, तर मी जो विधान केलेलं आहे की शिवराज राक्षेने जी लाद घातली, त्या लाद घालण्यापेक्षा त्याला गोळ्या घालून ठार केलं असतं तर बरं झालं असतं, ही माझी वैयक्तिक भावना आहे. कारण जर ही वारंवार जर घडत असल्या ह्या गोष्टी, तर कुस्ती क्षेत्राकडे येणार संख्या लहान मुलं विचारच करणार नाहीत. हम्म. पण हम्म. जर पुढे जाऊन अन्यायाला जर बळी पडायचं असेल तर कुस्ती क्षेत्र संपून जाईल आमचं. 2009 साली जो मी अन्याय सहन केला त्यावेळेस तर मी आत्महत्या करावी ह्या विचारापर्यंत गेलेलो होतो, पण सहकार्याच्या मदतीने त्यातनं बाहेर पडलो मी. पण शिवराजचं उद्या काय झालं तर कसं, म्हणजे ह्याला जबाबदार कोण असणार आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी ते विधान केलेलं आहे आणि ते खरं योग्य आहे माझं विधान असं मला वाटतंय. जे मात्र चंद्रहारजी, आपल्या बोलण्यात एक मुद्दा येतोय की तुम्ही 2007-2008 मध्ये विजय झालेले आहात आणि तिसऱ्यांदा विजय होऊ शकला असतात म्हणून तो अन्याय झाला असं तुमचं म्हणणं आहे. तोच राक्षेवर सुद्धा झालेला आहे. तिसऱ्यांदा विजय होऊ नये असा काही नियम आहे का? तसं काही नियम नाही. कारण मी मधल्या काळामध्ये 2 ट्रिपल महाराष्ट्र केसरी झालेत. हम्म. नरसिंग यादव असतील, हो. विजय चौधरी असतील. पण आज शिवराजचा जर विचार करायला गेला तर जर तो जिंकला असता ती कुस्ती, समजून चला, आज पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी आहे ह्याबद्दल माझं काहीही दुमत नाही. अजून सगळ्यांनी म्हणजे व्यवस्थित समजून घ्या. हम्म. पण तो जर कुस्ती जिंकला असता आणि जर महाराष्ट्र केसरी झाला असता तिसऱ्यांदा, तर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्याला DYSP डायरेक्ट पोस्ट मिळाली असती. बरं. आज त्याच्या आयुष्याची बर्बादी झाली. आज 3 वर्षाची बंदी बसली त्याच्यावर. हम्म. 15-20 वर्षाचं कष्ट वाया गेलं. शेतकरी कुटुंबातला शिवराज आहे. आज तुम्ही मीडियाच्या माध्यमातून त्याची घराचं सुद्धा शूटिंग दाखवलं. शेतकरी कुटुंबातला शिवराज राक्षे आहे. मीही शेतकरी कुटुंबातला आहे. पृथ्वीराज मोहोळही शेतकरी कुटुंबातली सगळी मुलं आहेत ही. पण अशा अन्यायाला बळी पडून तर त्या पूर्ण आयुष्याची बर्बादी झाली. आज DYSP ची पोस्ट राहिली, आज
त्याला 3 वर्षाची बंदी घातली. मग तो कुठलं पाऊल उचलेल मला सांगा, आणि त्याने उचललं पाहिजे ही माझी भावना आहे. खरं तुम्हाला सांगतो. नाही, मात्र चंद्रहारजी जर निकाल अमान्य असेल, जर निकाल पैलवानाला मान्य नसेल, तर अन्य सुद्धा मार्ग असू शकतात ना. म्हणजे पंचाला गोळ्या झाडणं किंवा लाथ मारणं यापेक्षा अन्य मार्ग आहेतच ना यावर निर्णय घेण्यासाठी. तुम्ही आज हे बघितलं की शिवराज राक्षे तिथं अन्यायासाठी, जो अन्याय झाला त्याच्याबद्दल तो तिथं दाद मागायला गेलेला असताना त्याला शिवीगाळ झाली, हम्म. म्हणून त्यानं लात मारली, असं आज त्याची मी मुलाखत बघितली. पण हे मला दाद मागणं ह्या मागणं ह्याच्यापेक्षा जी कुस्तीची जी पोझिशन होती ती चितपटीची होती का नाही, तर तुम्हाला कुस्तीतलं समजतंय की नाही मला माहित नाही. पण हम्म. तुमच्या पण लक्षात येईल व्हिडिओ बघितल्यानंतर की दोन्ही पाठ टेकलेली नव्हती शिवराज राक्षेची, पण तरी सुद्धा शिवराज राक्षेची पंचाने शिट्टी वाजवली. म्हणून त्या फक्त एका पंचाला शिक्षा मिळाली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. नाही, पण याच्यापेक्षा जर तो निर्णय मान्य नसेल, दोनही भुजा टेकायला पाहिजेत, हा नियम आहे. एक भुजा टेकलेली दिसते, दोनही भुजा दिसतात, व्हिडिओमध्ये टेकलेल्या नाहीयेत. मात्र जर हा निर्णय अमान्य असेल, तर यावर नेमका कोणत्या मार्गाने न्याय मागता येऊ शकतो, यासाठी कुठले मार्ग आहेत? आपल्याला हे येत नाही दाद माग म्हणजे पंचांकडे आपल्याला अपील करता येते की आम्हाला हा निर्णय अमान्य आहे म्हणून. हम्म. आणि त्यानंतर मग व्हिडिओद्वारे त्या पंचाचा आणि कोचचे समाधान म्हणजे दाखवून त्याला कशा पद्धतीनं पॉइंट आहेत, कशा पद्धतीने तू चितपट झालायस हम्म. हे दाखवून नंतर मग परत निकाल दिला जातो. पण इथं असं काहीच केलं नाही. शिट्टी वाजवली की डायरेक्ट ह्याला पराजय घोषित केला आणि पृथ्वीराज मोहोळला विजय घोषित केलं. पण ह्याची दाद मागायला शिवराज पंचाजवळ गेल्यानंतर त्याला शिवीगाळ झाली असं त्याचं म्हणणं आहे. हम्म. आणि मग मी जी लात मारली किंवा काय टी शर्ट धरला काय त्या पुढच्या गोष्टी घडल्या. पण माझं सुरुवातीचं मत आहे की त्या पंचानं शिट्टी का वाजवली, एवढी 100% 30% सुद्धा कुस्ती झालेली नसताना त्या रेफरीने शिट्टी का वाजवली. हा अन्याय नाही का? मग ते पुढे घडलं ते त्या रागापोटी केलं काय, XYZ पुढचं घडल्या गोष्टी. पण हम्म. जी कुस्ती झालेलीच नव्हती त्याला शिट्टी वाजून जर तो पंच जर तसा अन्याय करत असत ती खरोखर साहजिक आहे या सगळ्या गोष्टी होणं. आणि हे सगळं मी भोगलेलं आहे, अनुभवलेलं आहे. 2009 साली हे सगळं मी त्यातनं बाहेर पडलेलो आहे. हम्म. मग त्यामुळे आता जो अन्याय होतो त्यावेळी त्याची काय भावना असते. आता मगाशी मला काका पवारांचा फोन आला, त्याचे शिवराज राक्षेचे गुरु. ते म्हणले त्या शिवराजच्याकडून मी 7-8 मुलं त्याच्या राखणीला बसवलीत की त्यानं कुठलं तर टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून. त्याची आई रडते, वडील रडते, घरात म्हणजे सगळे. एखादा माणूस आपल्या म्हणजे घरातनं वारल्यानंतर जी अवस्था असते ती अवस्था आज शिवराजच्या घरामध्ये आहे. कारण उद्या येणाऱ्या काळामध्ये तो डीवायएसपी झाला असता ही स्वप्न त्यानं बघितली असतील. हम्म. पण ती 5 सेकंदाच्या पंचाच्या चुकीमुळे म्हणतोय मी, हम्म. तरी सगळं आयुष्य उद्ध्वस्त होणार असेल तर मी जो निर्णय सांगितला ते योग्य आहे असं मला वाटतंय. मात्र चंद्रहारजी, पंचांनी चूक केलेली आहे असं आपलं म्हणणं आहे. जर कुठल्याही, ह्याच कुस्तीमध्ये नाही, कुठल्याही कुस्तीमध्ये जर पंचांनी चूक केलेली असेल, जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना हे समजावून सांगा, जर पंचाची चूक असेल तर त्यावेळेस तत्काळ कुणाकडे दाद मागायला हवी आहे आणि या संदर्भातील निर्णय तत्काळ कोण देऊ शकतं? ह्या कुस्ती चालू असताना जो मधला रेफरी असतो हम्म. तसेच 2 साईडला 2 रेफरी असतात, म्हणजे टोटल 3 रेफरी ही एका कुस्तीला पूर्ण हो. त्यांचं वॉच असतं एका कुस्तीवर. हम्म. त्यानंतर टाइम किपर वेगळा असतो. पुन्हा त्यांच्यावर एक हे करणारा एक तिसरा म्हणजे 5वा माणूस असतो. अशी 5-6 जणांची कमिटी असते की ती एका कुस्तीवर लक्ष ठेवत असते. बरं त्यात कॅमेरे चालू असतात, सगळे चारही बाजूने कॅमेरे चालू असतात, कुठल्या साईडनं कुठल्या अँगलनं हो. कुठला डाव होईल. मग हे जर आपल्याला निर्णय अमान्य असेल तर आपण त्याच्यावर अपील करायची असतील, लगेच तिथं सांगायचं की आम्हाला हा निर्णय अमान्य आहे आणि आम्हाला पुढची प्रोसेस करा. म्हणजे पुढची प्रोसेस अशी असते की व्हिडिओद्वारे ती पोझिशन बघितली जाते आणि खरोखर आपण अपील केलेली जर योग्य असेल तर आपल्याला पॉईंट मिळतात आणि आपण केलेली अपील जर ती योग्य नसेल तर आपल्याला विरोधात पॉईंट दिला जातो, असा कुस्तीचा नियम सांगतो. हम्म. पण नियमाप्रमाणे शिवराज ज्यावेळी दाद मागायला गेला त्यावेळी त्याला शिवीगाळ झाली असं त्याचं म्हणणं आहे. कारण की आता आपण कोणच तिथं लाईव्ह मध्ये नव्हतो, कॅमेऱ्यात हे झालेलं नाही कुठली गोष्ट की तेव्हा म्हणला मला शिवीगाळ झाल्यामुळे ही मी पुढच्या गोष्टी घडल्यात. पण तो निर्णय सुरुवातीचा चुकीचा होता हे मी 100% पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. जे मात्र चंद्रहारजी, जर निर्णय चुकीचा असेल, तुम्ही आता म्हटलात की अपील मागायला पाहिजे होती, शिवराज राक्षे अपील मागायला गेलेला का तेव्हा? अपील मागायला गेल्यानंतर त्याला शिवीगाळ झाली हम्म. आणि शिवीगाळ झाल्यामुळे रागापोटी त्यानं तिचे काय लात मारली, टी शर्ट धरला, ह्या गोष्टी घडल्या. त्याला शिवीगाळ झाल्यानंतरच्या ह्या गोष्टी आहेत. जी. मात्र जर त्यावेळेस शिवराज राक्षे यांनी स्वतःवर कंट्रोल ठेवला असता तर त्याला पुढचे जो त्याच्यावर दंड आकारला गेला 3 वर्षासाठी, त्याला आता कुस्ती खेळता येणार नाहीये, तर त्यांनी जर थोडा स्वतःवरती संयम ठेवला असता आणि जर या संदर्भात वरिष्ठांकडे, जे संघटना आहे महाराष्ट्र केसरीची, त्याकडे जर दाद मागितली असती तर निर्णय समोर आला नसता असं आपल्याला वाटतंय? नाही, मला वाटतंय की त्या पंचाची मुठ्ठी पंचानं जो आतला रेफरी होता त्यानं कुस्ती
म्हणजे विजय घोषणा करून दोघांना उभा करून एका पैलवानाचा हात वरती केला. हम्म. हिथंच कुस्ती म्हणजे त्यांचा निर्णय जाहीर झाला सर, थोडक्यात होतं. कारण जोपर्यंत हात वर करत नाही तोपर्यंत सगळ्या ऍक्टिव्हिटी करायला काय हरकत नाही. पण डायरेक्ट तुम्ही जर अपील मान्य करून जर पैलवानाचा हात वर करत असाल तुम्ही, तर आता ह्याला काय म्हटलं पाहिजे? ह्या पंचाची 100% चुकी. माझा कुणावरही आक्षेप नाही आज, फक्त त्या आतल्या पंचाचा वर आक्षेप आहे. तर माझं खरं तर म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनानं मध्ये लक्ष घालून कुस्तीगीर परिषद आणि कुस्तीगीर संघ एकत्रित येऊन यांची एकच महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे. आता गेल्या वर्षी 2 महाराष्ट्र केसरी झाल्या. एका महाराष्ट्र केसरीमध्ये शिवराज राक्षस झाला आणि दुसरी महाराष्ट्र केसरी झाली तर सिकंदर शेख झाला. हे असं न होता एक महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे आणि ह्याच्यावर पूर्ण कंट्रोल चांगल्या तज्ञ पंचांचं पंच कमिटी असली पाहिजे. तर ह्या ह्या अन्यायाला कुठेतरी रोखता येईल. नाहीतर हे असंच चालू होईल. आणि मी आज तुम्हाला जबाबदारीने सांगतोय की येणाऱ्या ह्या निकालामुळे येणाऱ्या 8-10 दिवसात कुठली तरी कुस्ती क्षेत्राला काळीमा फासणारी घटना घडणार. कारण जर 20-20 वर्ष कष्ट करून जर ह्या गोष्टीला समोर जायला लागत असेल तर हे साहजिक आहे. मग त्याला नैसर्गिक आहे, मी असं म्हणेन. मग थोडक्यात जी. नाही, पैलवानासाठी हा मोठाच निर्णय, कारण खूप कष्ट असतात यामागे. महाराष्ट्र केसरी खेळण्यासाठी प्रचंड कष्ट घेतलेले असतात. साहेब, आम्ही 15-20 वर्ष म्हणजे ज्या वयात कॉलेज शाळा करायच्या वयाच्या 10 वर्षापासून जवळजवळ 25व्या वर्षापर्यंत आमचा दिवस 3 वाजता पहाटे चालू होतो. आम्हाला सण नाही, कुठला सुट्टी नाही, घरातलं लग्न नाही. अशी 15 ते 20 वर्ष आम्हाला कंटिन्यू करायला लागते. उन्हाळा नाही, पावसाळा नाही. पावसाळ्यात सुद्धा 3 वाजता पहाटे रनिंगला बाहेर पडावं लागतं. जी. म्हणजे खर्चाची अडचण असते प्रत्येकाची. मग आई वडील कसे स्वतः कष्ट करून स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आमच्या तोंडात घास भरवत असे, चांगला तुपातला. एवढं होऊन जर जर शेवटच्या एखाद्या पंचाच्या चुकीनं, जर 5 सेकंदाच्या चुकीनं हे मागचं केलेलं सगळं करिअरवर पाणी फिरत असलं, येणाऱ्या पुढच्या काळामध्ये डीवायएसपी सारखी पोस्ट जर शिवराजला मिळणार असेल, ते स्वप्न त्यानं बघितलं असलं, तर ती लात मारली ही चूक लय थोडी शिक्षा दिली असं मला वाटतंय. मात्र चंद्रहारजी, ज्या कुस्तीच्या मैदानावरती काल पंचांनी ऍक्टिव्हिटी वेळ दिला नाही का, असं तुमचं म्हणणं आहे? यावर तुमचा आक्षेप आहे? काय दिलं नाही म्हणताय तुम्ही? ऍक्टिव्हिटी वेळ, त्याला अपील करण्यासाठी वेळ दिला नाही का, असं तुमचं म्हणणं आहे का? ह्यानं डायरेक्ट हात वर केला. पण मधला जो रेफरी होता ना, त्याला काय घाई झाली त्याला आता भेटून मला विचारायचंय की नेमकी घाई काय? शिट्टी वाजवलीस तू, दोघं उभा केले. पृथ्वीराज विषयी माझे काही आक्षेप नाही. पृथ्वीराज शेवटी शिट्टी वाजवल्यानंतर तो काही म्हणणार नाही की मी कुस्ती झाली नाही, मी करतो म्हणून. त्यानं लगेच शिट्टी वाजवल्यावर त्याचा आनंद उत्सव साजरा केला आणि ते हात वर केला गेला. आक्षेप मागेपर्यंत सुद्धा वेळ त्या शिवराजला दिला नाही त्यांनी कोणी. आणि परत अपील मागायला गेल्यानंतर त्याला शिवीगाळ झाली. मात्र चंद्रहार, जसं क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज जर बाद झाला त्याला अपील मागता येते, रिव्ह्यू मागतो, तसा कुस्तीमध्ये नियम आहे का? आणि असेल तर तो काल वापरला गेला नाही असं आपल्याला वाटतंय? 100% अपील कुस्ती क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. अपील मागण्याचा, व्हिडिओ बघून परत निर्णय देण्याचा अधिकार आहे आणि हा नियम आहे. पण काल अपील मागायला गेल्यानंतर शिवराजला शिवीगाळ झाली असं त्याचं म्हणणं आहे. बरं. तुम्हाला वाटतंय कुस्तीमध्ये पण आता राजकारण घुसायला सुरुवात झाली आहे? कुस्तीमध्ये 100% राजकारण घुसलेलं आहे. म्हणजे हे 100% झालेलं आहे. कारण आता आज 2-2 महाराष्ट्र केसरी होत असले तर मग हे राजकारणच आहे शेवटी. म्हणून शासनानं लक्ष घालून हे दोन्ही एकत्र करून एक महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे. कारण महाराष्ट्र केसरी ह्या पदाला महाराष्ट्रामध्ये खूप मोठं वजन आहे. आता त्या जर आपण 2-2 आणि 3-3 महाराष्ट्र केसरी करत बसलो तर त्या पदाला किंमत राहणार नाही. आणि खरं ही आपली संस्कृती आहे. सामान्य शेतकऱ्यांमध्ये खरं तर कुस्ती आणि बैलगाडी हे दोनच एक आवडीने खेळले जाणारे खेळ आहेत. आणि त्यावर जर अशी जर त्या पैलवानांच्या वरून शेतकरी कुटुंबावर जर वेळ येत असली, कुठेतरी त्याचं कुटुंब सुधारण्याच्या मार्गावर असताना जर अशी वेळ येत असली, तर येणारी मागची 10 पोरं म्हणणार आपण दुसरं कुठलं क्षेत्र निवडू. तर कुस्तीमध्ये एवढं कष्ट करून एवढं होऊन अन्याय जर होत असेल आणि हरवलं गेलं जात असलं तर मग ह्याला काय कुस्ती क्षेत्राला लहान नवोदित म्हणलं येणारच नाहीत. जे मात्र शिवराज राक्षे हा राजकारणाचा बळी ठरला असं आपल्याला वाटतंय? मला राजकारणा मी अजून सांगितलं, पहिल्या सकाळपासून सांगतोय, कालपासून मला राजकारणाशी पडलाय असं मला वाटत नाही. माझं कुस्तीगीर संघ, कुस्तीगीर परिषद, पृथ्वीराज मोहोळ यांच्याशी कुठलाही मला आक्षेप नाही. मला आक्षेप आहे तो जो मधला पंच होता मॅटवरचा, त्या एकट्याबद्दल आक्षेप आहे की त्यानं तो घाई का केली, तर कुस्ती झालेली नसताना सुद्धा. तुमच्या मते आता कुस्तीमध्ये काही नियम बदलायला हवेत का? आणि असतील तर कोणकोणते नियम असे आहेत की त्यांच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे? नाही साहेब, सगळे नियम
अगदी काटेकोर आहे, हे नियम जर काटेकोरपणे जर पाळले तर अगदी पारदर्शकपणे कुस्ती स्पर्धा पार पडतील. आता ह्यात कुठलाही नियम वाढवण्याची गरज नाही असं मला वाटतंय, कारण जे आहेत नियम त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, एवढंच मी म्हणेन तुम्हाला. कालच्या कुस्तीमध्ये पंचांनी अंमलबजावणी केली नाही असं आपल्याला वाटतंय? 100% वाटतं की त्यांनी अंमलबजावणी केली नाही कालच्या कुस्तीमध्ये. कारण जर कालच्या कुस्तीमध्ये जर अंमलबजावणी केली असती तर तो व्हिडिओ बघून, निकाल बघून व्यवस्थित निकाल दिला असता असं मला वाटतंय. चंद्रहारजी, जरा पृथ्वीराज- सविस्तर सांगा की कालच्या कुस्तीमध्ये नेमकं कुठे 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 चुकलं आणि नेमकं काय काय चुकलं पंचाचं? त्या एका पंचानं कुस्ती एका म्हणजे एकही आपल्या दोन भुजा असतात पाठीच्या, हो. त्यातल्या दोन्ही भुजा काही सेकंद मॅटवर टच झाल्या पाहिजेत आणि तो रेफरी असतो तो हात खाली घालून बघतो हम्म. की भुज टेकलेली आहे किंवा नाही टेकलेली, म्हणजे हात अक्षरशः त्याच्या अंगाखाली घालत असतो आणि मग शिट्टी वाजवत असतो. पण ह्यातली त्याची एकही भुज 50% टेकलेली नव्हती. एक भुज म्हणतो मी, दोन्ही नव्हे. एक हो. भुज 50% टेकलेली असताना त्यानं शिट्टी वाजवण्याचं कारण काय? हम्म. म्हणजे पूर्ण पाठीतला 25% भाग मॅटवर टेकलेला असताना 20% भाग टेकलेला असताना त्यानं गडबड गडबड का केली निकाल द्यायची? बरं, अजून तुम्हाला सांगतो, जर खरं त्याला वेळ दिला असता, पृथ्वीराज मोहोळला अजून खरं त्याला चितपट केलं असतं. कारण पृथ्वीराज मोहोळची तयारी जर आजची बघितली तर तो खरं महाराष्ट्र केसरी होण्याच्या तयारीमध्ये होता. पण ह्या पंचांच्या असल्या गोष्टीमुळे त्याच्या महाराष्ट्र केसरी होण्याला गालबोट लागला. शिवराजवर बंदी आली, शिवराजवर अन्याय झाला. म्हणजे एका एका चुकीमुळे किती गोष्टी घडल्यात, एका पंचाच्या चुकीमुळे. मात्र चंद्रहारजी, ज्यावेळेस काल हा कुस्तीचा सामना सुरू होता, दोन भुजा खाली टेकायला पाहिजे होत्या, एकच भुजा टेकलेली आहे, व्हिडिओमध्ये हे समोर दिसतंय. मग यावेळेस पंच स्वतः हस्तक्षेप करू शकत नाहीत का, इतर जे पंच असतात ते? 100% साईड पंचांना अधिकार आहे ते. तो निकाल बदलण्याचे सुद्धा त्यांच्यात म्हणजे तेवढे पॉवर त्यांना असतात. तिघांपैकी दोघांचे एकमत झाल्याशिवाय कुस्तीचा निकाल होत नाही. आता ह्यानं बाहेर बघितलं, बरं समोरच्या पंचाला असं दिसत होतं की कुस्ती चितपट झालेली आहे, कारण तो समोरून बघत होता. तर पाठीमागून तर हा पंच होता, जिथं जिथं भुज टेकणार आहे तिथं हा आतला पंच होता. त्यामुळे त्यानं बाहेरच्या पंचाला हात केली, त्या समोरच्या पंचाला वाटलं असेल बाबा पाठ टेकलेली आहे, पण त्यानं हात वर केला आणि ह्यानं शिट्टी वाजवली. मात्र यावेळेस सिट्टी वाजवायच्या अगोदर नेमका कुणी हस्तक्षेप करायला पाहिजे होता या संपूर्ण कुस्तीच्या निकालामध्ये? नाही, त्यामध्ये काय काही सेकंदातले काही भाग आहेत. तुम्ही कुस्ती जर बघितलं तर त्यानं पृथ्वीराज ज्यावेळी ढाक लावला, म्हणजे तो ढाक लावून म्हणतो आपण, ढाक लावली आणि पडून एक 2-3 सेकंदात सिटी वाजवली रेफरीने. त्यात एवढ्यामध्ये कोणी हस्तक्षेप करण्यात म्हणजे करता पण आला नसताना त्याने शिट्टी वाजवून निकाल जाहीरच केला डायरेक्ट. पण त्या बोला. पंचाचं जेवढं जेवढं वय असेल, त्या पंच पण मला काय कोण आहे मला माहित नाही, अजून त्याचं नाव पण कळलेलं नाही मला. पण त्याच्यापेक्षा कितीतरी कष्ट शिवराजने केले, पृथ्वीराजने केलेलं आहे, महेंद्र गायकवाडने केलेलं आहे. ह्या तिघांनी म्हणजे जे जे होते का नाही पहिलवान, ते 10-10, 15-15 वर्ष कष्ट करून तिथपर्यंत आलेले आहेत, हे समजून घ्या सगळ्यांनी, प्रेक्षकांनी, माझं म्हणणं आहे. आणि खडतर परिस्थितीतनं तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि त्यातनं एक महाराष्ट्र केसरी होणार असतो, त्याच्यावर जर असा अन्याय झाला, पृथ्वीराज खरोखर चांगला पहिलवान, ह्यावेळी तो महाराष्ट्र केसरी झाला असता, हे माझं पहिल्यापासून मत होतं. शिवराज 10 जणांना म्हणलो की 10 जणांना मी हे बोलून दाखवलं होतं की पृथ्वीराजची तयारी चांगली आहे आणि पृथ्वीराज ह्या वर्षी महाराष्ट्र केसरी होतोय. शिवराज ह्या नाही, पृथ्वीराज मोहोळ. जी, हा. मी पृथ्वीराज मोहोळ बद्दल बोलतोय की त्याची तयारी एवढी चांगली होती की तो 100% महाराष्ट्र केसरी होईल अशा तयारीत तो होता आणि झाला तो. पण ह्या अशा गोष्टीमुळे त्याच्या महाराष्ट्र केसरी होण्याला गालबोट लागला. शिवराजवरती अन्याय झाला, शिवराजवरती 3 वर्षाची बंदी पडली. म्हणजे एका पंचाच्या चुकीमुळे किती जणांचं नुकसान करायचं मला सांगा बरं. बरं, ते पण 5 सेकंदाच्या चुकीमुळे. अशा मोठ्या कुस्तीमध्ये जर पंचाची चूक असेल तर या पंचावर काय कारवाई होते, त्यासाठी काही नियम आहे का? पंचाला आता माझ्या भाषेत मी काय बोलायचं सांगितलं मी त्याला, शिवराजने गोळ्या घालायला पाहिजे त्यानं ही, कारण त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं शिवराजच्या त्यानं. पण त्याला खरं त्याला हाकलून काढायला पाहिजे ह्या कुस्ती क्षेत्रातला. म्हणजे जर अशा पद्धतीने जर अन्याय होत असला, पण तुम्हाला कुस्तीतलं साहेब कळतं का? मला एवढे दोन मी विचारतो, तुम्हाला कुस्तीतलं समजत नाही? थोडंफार कळतंय की दोन भुजा खाली टेकायला पाहिजेत, ती चितपट कुस्ती असते, हे माहिती आहे. तुम्ही मला सांगा, मग मी त्या पुढचं बोलतो. बोला. कालची कुस्ती चितपट झाली की नाही हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. नाही, दोन भुजा तर व्हिडिओ दिसत नाहीत खाली टेकलेल्या. हा, येस एक्झॅक्ट हाच प्रश्न आहे माझा, की महाराष्ट्रातल्या ज्या प्रेक्षकांना कुस्ती कळत नाही ते प्रेक्षक सुद्धा म्हणतात की कुस्ती झालेली नाही. मग हे पंचांनी का गडबड केली? एका पंचामुळे सगळ्या स्पर्धेला गालबोट लागलेला आहे. ठीक आहे चंद्रहारजी, वेळ दिला, तुम्ही सविस्तर या विषयावर बोललात, त्याबद्दल आपलं धन्यवाद.
तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे आपल्यासोबत जोडले होते. त्यांनी सविस्तर या संपूर्ण प्रकरणावरती भाष्य केलं आहे. तर पंचांच्या चुकीमुळे शिवराजचं आयुष्य बर्बाद झालं असा मोठं वक्तव्य चंद्रहार पाटील यांनी केलेलं आहे. पंचाची चूक होती त्यामुळं आता शिवराज राक्षे याला 3 वर्षाची बंदी घातलेली आहे, त्यामुळे आता त्याचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे असं सुद्धा चंद्रहार पाटील यांनी म्हटलं. मात्र चंद्रहार पाटील यांनी एक मोठं वक्तव्य खळबळजनक विधान केलंय. पंचाला गोळी झाडायला पाहिजे होती असं त्यांचं मोठं विधान होतं.